एका कार्यक्रमामध्ये ज्ञानेश महाराव यांनी वादग्रस्त आणि हिंदू धर्मीयांच्या देवतांच्या बाबतीत अपमानजनक वक्तव्य केले। त्या कार्यक्रमाला शरद पवार कोल्हापूरचे शाहू महाराज उपस्थित असूनही मुद्दाम मूग गिळून गप्प बसले। याचा निषेध करण्यासाठी आज साताऱ्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने शिवतीर्थावर निषेध व्यक्त करण्यात आला। समस्त हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेला प्रभू श्रीराम व लक्ष्मण, सीता माता व उर्मिला माता तसेच श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल वादग्रस्त, आक्षेपार्ह व अपमानकारक वक्तव्य करून हिंदू धर्मीयांच्या धार्मिक श्रद्धांच्या दुष्ट हेतूने जाणीवपूर्वक अपमान करून समस्त हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुरावल्या। तसेच ज्ञानेश महाराव यांनी जाणीवपूर्वक धोबी परीट समाजाबद्दल समाजामध्ये द्वेषाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल ज्ञानेश महाराव याला ताबडतोब अटक करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली। आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं सातारा जिल्ह्यामध्ये जे 8-15 दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये महाराव यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज एकत्र जमला आहे। त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा महाराव ही वक्तव्य करत होते म्हणजे स्वामी समर्थांच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल, सीता मैयाच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल, त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल, त्यावेळेला त्या व्यासपीठावर शरदचंद्रजी पवार शरदचंद्रजी पवार त्याचबरोबर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते दात काढत होते। मला तर असं वाटतंय की सनातन हिंदू धर्मातली ही 3 माकडं नाहीच आहेत। सनातन हिंदू धर्माच्या विरोधात कायम गरळ ओकणारी ही 3 माकडं आहेत। येणाऱ्या काळामध्ये सकल हिंदू समाज तसेच सनातन हिंदू धर्म यांना कधीही माफ करणार नाही। ज्या पद्धतीनं स्वामी समर्थांचा यांनी अपमान केला आहे, स्वामी समर्थांचे भक्तगण कोट्यावधी आहेत, सर्व भक्तगण यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। कराड असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, यामध्ये पण स्वामी समर्थांचे साधक भविष्य काळात मोठ्या प्रमाणात मोर्चे काढून याचा निषेध व्यक्त करतीलच, परंतु भविष्य काळात यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। अशा प्रकारची वक्तव्य जी आहेत ती हिंदू समाज, हिंदू धर्म सहन करणार नाही। या विभागामध्ये जर हे लोक आली तर 100% यांच्यावर शेणफेक हे होणारच आहे। आणि जो राम महाराव आहे त्याचे तर 100% कपडे फाडल्याशिवाय सनातन हिंदू धर्म गप्प बसणार नाही। का तर आमच्या देवदेवतांची विटंबना असेल किंवा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य ही लोक करत आहेत। एका साईडला जर तुम्ही बघितलं, शरद पवार हा जातो त्या लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन येतो आणि इकडच्या साईडला जेव्हा रामराव चुकीची वक्तव्य देवदेवतांबद्दल करत असतो त्यावेळेला व्यासपीठावर बसून दात काढत ही लोक बसलेली असतात। त्यामुळे सकल हिंदू समाजाला सर्व विनंती करू इच्छितो, यांची जागा आपल्याला दाखवली पाहिजे आणि आपण यांची जागा दाखवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही। या शरद पवारचं करायचं काय? सनातन हिंदू धर्म की काही नास्तिक लोकांची जत्रा भरली होती असं मी म्हणेन आणि त्या जत्रेमध्ये या लोकांनी जो काही तमाशा मांडला होता तिथं जे मी म्हणेन तमासगीरच बसले होते। कारण जर हिंदू असते, एक जरी तिथं हिंदू असता उपस्थित तर हिंदू माता भगिनींविषयी असं बोलण्याची त्यांना काही गरजच वाटली नसती। आज सीतामाईला आम्ही दैवत मानतो, तिच्याबद्दल काय बरं ओकतोय ही याची सुद्धा त्यांना भान राहत नाही। अशा एकाही माणसाला आम्ही साताऱ्यात येऊ देणार नाही। शरद पवार असो, शाहू महाराज असो, अन्यथा कुणीही असो, आम्ही त्यांना रास्ता रोको करणारच। मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। आज हे हजारो म्हणजे कोट्यावधी लोकांचं जे एक श्रद्धास्थान आहे त्यांच्यावर जे त्यांनी जी टीका ज्या खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या आहे त्या ज्ञानेश महाराव का एक धिक्कार आमचं सगळ्या सकल हिंदू समाजावतीनं त्यांचा धिक्कार करत आहे। आणि त्या ठिकाणी शरद पवारांच्या सारखे मातबर नेते उपस्थित असताना त्यांना वाटलं नाही की ज्या ज्ञानेश महाराव सारख्या माणसाला इथं रोखलं पाहिजे किंवा तेही सुद्धा त्या बोलण्याला त्यांचा मुख गिळून हे खतपाणी घातलं जाते। तर अशा व्यक्तींचा सगळ्या संघटनांच्या वतीनं आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं धिक्कार करत आहे। शरद पवारांचा
विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी. एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, सातारा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.